अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज काल बाद झाला। उज्ज्वला थिटे आपल्यासोबत आहेत। ताई, खरं तर तुम्ही पोलीस संरक्षणामध्ये तुमचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला होता। मोठा संघर्ष करत हा अर्ज दाखल केला, मात्र अखेर तो बाद झालेला आहे। काय भावना आहेत आपल्या, काय सांगाल? एखाद्या महिलेला एकतर लोकशाही पद्धतीनं निवडणूक लढण्याचा अधिकार ते हिसकावून घेतला जात होता। मी संघर्ष करत तिथपर्यंत पोहोचले। कसा कसा संघर्ष करावा लागला, कसा पाठलाग माझा केला, कसा मारहाण करण्याचा प्रयत्न केला, हे सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। एवढंही करून मी तिथपर्यंत पोहोचले। पोलीस संरक्षणार्थ मला तिथे नेण्यात आलं आणि शेवटी थोडीशी भीती जी होती ती झालेलीच आहे। वाटत होतं हे असं काहीतरी करतील, पण आम्हाला हे बघा, आम्हाला लढा द्यायचा होता। हे बघा, डोंगर मोठा होता म्हणून तिथे ते चढण्याची भीती जी लोकांच्या मनात असते, तर मी तो डोंगर सर करून दाखवला। मी तिथं गेले, मी त्यांच्या विरोधात फॉर्म भरला, इथेच मी जिंकलेली आहे। आणि मग ते सांगतात ना, ह्यांना 2 मतं पडणार होती, तर ती 2 मतं ही देखील माझी स्वाभिमानाची होती। तुमच्यासारखं पैशाने विकत घेऊन कुठलेही निर्णय बदलणाऱ्यातली पैकी आम्ही तरी नव्हतो, कारण मी आजपर्यंत आम्ही तुमच्या कुठल्याही दबावाला बळी पडलेलं नाही। त्या दिवशी त्यांनी माझे अनेक नातेवाईक मला कन्व्हिन्स करण्यासाठी पाठवले, अनेक गावातील माणसं पाठवली की हे पद देऊ, ते पद देऊ, असं करू, तसं करू, घरदार नीट करून देऊ, मुलाला नोकरी लावू, तुमचं काय असेल ते सर्व आम्ही भरपाई करून देऊ। पण तरीही उज्ज्वला थिटे ही आई तुमच्यासमोर झुकली नव्हती। पण मग त्यांचा असा दावा, म्हणजे तहसीलदारांनी असं सांगितलं की सहीच केली नाही सूचक, आणि तुमचा मुलगा सुद्धा तुमच्यासोबत होता आणि ते सूचक होते। काय नक्की त्यातलं तथ्य? माझा मुलगा एकतर आमच्या जीवाला धोका होता। जर सूचकाची सही पाहिजे, एकतर तिथं अनुमोदक सूचक मिळू दिले जातच नव्हतं, त्यांच्या अपोजिट लोक घाबरतातच। मग माझा मुलगा मी सही करण्यासाठीच नेला असेल ना, त्याला नेलंच नसतं ना। जीवाला धोका आहे म्हणल्यावर एखादी आई स्वतःच्या मुलाला पुढं का करेल का? ती घरीच बसवलं असतं त्याला। सूचकाच्या सहीसाठी मुलाला नेलं होतं आणि सगळे डॉक्युमेंट्स आम्ही व्यवस्थित चेकिंग करूनच मी भरलेले होते। आता यांनी कागदपत्र देताना घाळ केला। आम्ही निदर्शनास आणून दिले की तुम्ही शौचालयाचा दाखला दिलेला नाही, बेबाकी दाखला दिलेला नाही, मतदार यादी 10/11/2025च्या नवीन प्रमाणित यादीप्रमाणे नव्हती दिलेली। त्या दिवशी दिले गेल्यानंतर सगळे डॉक्युमेंट्स आम्हाला दिले गेले, पावत्या वगैरे घेऊन। मग ते पटापटा मांडण्यामध्ये आमचं व्यवस्थित आम्ही मांडणी तर केली होती। मग पहिला एक फॉर्म भरताना त्याच्यामध्ये ऑनलाईन जी आम्ही काढलेली लिस्ट होती, त्याच्यामध्ये प्रभाग 5 नंबर मांडलेला होता। मग आर-ओ ऑफिसरचे 3 टेबल होते। आर-ओ ऑफिसर काय करत होते, ते ड्युटी करायचं म्हणून त्यांनी छाननी करायला पाहिजे ना त्याच वेळेस। ताई, तुमचा हा अर्ज राहिला आहे, ताई ही तुमची तारीख बदलली आहे, ताई तुमचा वॉर्ड क्रमांक हा आहे, ताई तुम्ही वॉर्ड क्रमांक दुसरा टाकला आहे। आर-ओ ऑफिसर कशासाठी बसलेले होते? मग आम्ही ज्यावेळेस माझा मुलगा शूटिंग करू म्हणले, तर म्हणले कागदपत्रांचं फोटो काढूया ज्यांचे आपण सही केले। तर स्वतः निर्णायक अधिकारी मुलाला म्हणतात की सही करा, फोटो काढण्याची परमिशन नाही, CCTV कॅमेरे चालू आहेत। मग अधिकाऱ्यांनी असं म्हणलं तर आम्ही नियमांचं उल्लंघन कसं करायचं? आता म्हणतात मॅडम तुम्ही फोटो काढला नाही का, प्रत्येकाचा प्रतिप्रश्न येतोय, तर त्यांनी काढू दिले नाहीत, मग आम्ही नियमांचं उल्लंघन करायचं का? आचारसंहितेत उमेदवारांना नियमाचं उल्लंघन चालत असेल तर सांगा। पण मग एक तिसरा अर्ज जो आहे तो देखील नगराध्यक्ष पदासाठी भरण्यात आला आणि त्या उमेदवारांनी तुमच्यावरती आक्षेप घेतले। खरं तर राजन पाटील असं म्हणाले होते की आम्ही कोणत्याही पद्धतीचा आक्षेप घेणार नाही, ज्या पद्धतीने निवडणूक लागतील ते आम्ही लढू। त्यांना बोलण्याचं इतकं दादा तुम्हाला भान राहिलेलं नाही। सर्वप्रथम तर म्हणता आमची ग्रामपंचायत बिनविरोध होणार, 68 वर्ष झाले इथं आमच्या अपोजिट कोण नव्हतंच, हीच महिलेला भडकवलं, नेते मंडळींनी भडकवलं, आमच्यावर गेटकेन उमेदवार लादला गेला। 2000 सालापासून 2023 सालापर्यंत दादा म्हणते मी तुम्हाला, वडील म्हणत होते, मी त्याच गावात होते आणि ते गाव सोडण्याचं कारण काय आहे हे तर जनतेला माहिती आहे। ते एक आणखी कवर स्टोरी करून अजून सत्य आणेन। फक्त माझ्यापाशी ब्रह्मास्त्र आहे, काढायला मला लावू नका। जे झालं आहे ते आत्तापर्यंत चांगलं झालं आहे आणि होऊ द्या। फक्त तुम्ही तुमच्या मताशी ठाम राहा। म्हणता की बिनविरोध होतीये, कुणीही आमच्या अपोजिट नाही, तर तिसरा तुमचा अपक्ष उमेदवार आलाच कसा आणि त्याचा फॉर्म भरला गेला कधी, त्याचे फोटो पब्लिश झाले नाहीत कशी, कधी आला होतो उमेदवार? आणि जो उमेदवार आला ना, तिचे मिस्टर सकाळी मला गळ घालत होते की माफ करा, हात जोडत होते, भरू नका अर्ज। हे माहिती का वर काय काय झालं होतं ते? आणि तोच लगे पत्नीला घेऊन येईल काय फॉर्म भरायला? 3री-4थी शिकलेली बाई, सरस्वती भागवत शिंदे, आय थिंक भागवत अण्णांचीच ती पत्नी असेल का सुनबाई आहेत, ते कोण आहे मला माहीत नाही, पण जी महिलेला मी पाहिलं बी नाही। आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी छाननीमध्ये बात केलं असतं तर ते काय नाही, एखाद्याने हरकत घेऊन बात केला म्हणजे त्यावर मी काय बोललं? ह्यांच्या तर विरोधात कोण नव्हतं। पहिल्यांदा तर प्राजक्ता आणि उज्ज्वला ह्यांच्यातच लढत आत्तापर्यंत गाजली होती। तिसरं गेटकेन आलं कुठून? हा तर प्रश्न आहे ना।
हा प्रश्न तुम्ही सरस्वती भागवत शिंदे यांच्याकडे जायचं आणि त्यांना विचारायचं, ताई तुम्ही फॉर्म भरला कधी, यावर तुम्ही काय काय आक्षेप घेतला. आता ही न्यूज पाहून ते लगेचच तिथं अंगणवाडीमधले सगळे विद्यार्थी बसवतात आणि हे मास्तर देतो आता शिकवणी तिथं, असं बोला तसं बोला. तसं ह्या भावल्या उभा केल्या जातात. तसं उज्ज्वला ही भावली नाही आहे, ती स्वतःच्या स्वाभिमानानं कणखर स्त्री आहे आणि तुमच्यामुळे आज एवढी कणखर झाली. वाईट वाटतंय ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचा अर्ज बाद झाला? काय वाईट वाटायचं, त्यात काय गृहीत तर धरलेल्याच होत्या गोष्टी. एकतर फॉर्म भरू देणार नाहीत आणि जर फॉर्म भरला तर अर्ज बाद करतील. मी तुमच्या त्या दिवशी पण चॅनलसमोर सांगितले आणि मी याआधी हे सांगत होते. ते ज्यावेळेस नातेवाईकांकडे गळ घालायचे, मी म्हणायची मला अर्ज भरू द्या, हे माझ्या छाननीमध्ये बाद करणारच आहेत, पण मला अधिकार आहे तिथं जायचा, माझ्या सासरी जायचा, म्हणून मी ते म्हणत होते. तर त्यांनी ते शेवटी व्हायचं ते करूनच दाखवलेलं आहे. पण तुम्ही अर्ज भरू नये म्हणून नक्की कशा कशा पद्धतीचे प्रयत्न केले गेले, काय प्रयत्न केले गेले विरोधकांकडून? सर्वाधिक तर प्रत्येक कुटुंबाला त्याचं नातेवाईक, त्याच्या आई वडील भाऊ भाऊजी सगळे जे असतात ते नातेवाईक हा त्यांचा वीक पॉईंट असतो. कारण राजकारण होत राहतं, जात राहतं, पण शेवटी आज चक्कर आली तर आपले नातेवाईक पहिल्याला आपल्याला उचलतात आणि आसरा देतात. मला एकतर भाऊ नाही आहे, वडील नाही, आम्ही दोघी बहिणीच आहे. माझ्या बहिणींच्या घरी वगैरे जाऊन त्यांनी खूप प्रयत्न केला, असं सांगा तसं सांगा, तिचा जीव राहणार नाही, जीवाला तिच्या धोका आहे, थोड्याच दिवसात त्यांचा घातपात होईल. मग मी म्हटलं संतोष भाऊ देशमुख सारखं जरी आमचा घातपात होणार आहे हे आम्हालाही माहिती आहे. आज वैभवी देशमुख फिरते तसं उद्या जयवंत थिटे फिरेल. महाराष्ट्र त्याला देईल ना, नाही बिन बाप्पाचं लेकरू आहे, उद्या बिन आईचं होईल. आणि मी माझ्या मुलाला इतकं सक्षम बनवलं की त्याची आई वारल्यानंतर त्याचं काहीही बंद पडणार नाही. आणि तुम्ही घातपात जर केला तर बोलू नये असं, पण संतोष भाऊ देशमुखपेक्षा दुप्पट प्रकरण पेटणार आहे. जो माणूस स्वतःहून सांगतो, 302ची कलमं भोगणारी मुलं आहेत माझी. आज स्वर्गीय पंडित भाऊ देशमुख मोहोळचं प्रकरण, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्या मुलाला 302च्या कलमातून सोडवून आणलं. ज्या दिवशी मी याची माफी मागायला गेले, म्हणले लय पोरगं डांगडिंग करायला तुझं, 302च्या कलमातनं मी माझी पोरं सोडवलेत. मग जो माणूस 302च्या कलमातून मुलं सोडवू शकतो तो 4 कागद गहाळ करायला किती वेळ लागतो? अनगर नगरपंचायतचं इलेक्शन होतं, छाननी अनगरमध्येच होती आणि आमचं कोणीही छाननीला नव्हतं. मी निर्णायक अधिकाऱ्यांना सांगितलं निवडणूक की सर उद्या छाननी आहे, पण आजच एवढा बंदोबस्तात मी आली आहे, उद्या छाननी वेळी आमचं कोणीही नसणार आहे. व्हॉईस कॉन्फरन्स असेल तर ते आम्हाला सांगा किंवा त्याचं लिंक द्या, आम्ही ती जॉईन करू. तर ते म्हणले नाही मॅडम ते तरतूद नाही तशी. मग मी म्हणलं नाही तुमचे वकील पाठवा. मी म्हणलं भीतीपोटी आज वकील कोणी आला नाही, माय लेकरं दोघं आलो, अख्खं गाव पाहते, उद्या छाननीला वकील एकटा कसा येईल? मग आमचं गहाळ की आमच्या बाजूने एक वकील देखील नव्हता, एवढ्या दहशतीला त्यांच्या घाबरला, त्यामुळे आम्ही एक वकील ही देऊ शकलो नाही तिथं. मग राज्य त्यांचंच होतं, छाननी तिथं होती, उमेदवार तर त्यांचे 17 तर पहिलाच बिनविरोध आलते. लक्षात घ्या 5 वाजेपर्यंत छाननीला एवढा वेळ लागलाच कसा? अर्ज तर 3च होते, सरस्वतीचा, प्राजक्ताचा आणि उज्ज्वलाचा. 3 अर्जाला 5-5:30 वाजलेच कशी? 5 वाजता आम्हाला कळलं गेलं अर्ज तुमच्या बाजूनं 2 अर्ज वैध झाले तुमचं आहे म्हणून, आणि 5:30ला सांगण्यात आलं अवैध झाला. तर आता परमेश्वराला माहिती पुढची भूमिका काय असणार आहे? तुम्ही या संदर्भात काय पुढच्या ज्येष्ठांकडे काही दाद मागणार आहात का? काय भूमिका? आता शेवटी सर हे बघा, प्रत्येकाला कायद्यानं जाण्याचा मार्ग म्हणलं की सर्वप्रथम तर पोलीस स्टेशन आणि न्यायालय. आता पोलीस स्टेशनमध्ये याबाबत आपण कुठल्याही प्रकारे जाऊ शकत नाही, न्यायालयात जायचं आहे. आता आज प्रक्रिया करायची, शेवटी न्यायदेवतेवर विश्वास आहे, न्यायदेवता आता न्याय देईल. आपण त्याच्यात चुकलं असेल तर आपण आपलं हार मान्य आहे, नसेल चुकलो तर आपल्याला न्याय मिळेल, स्टे आणू शकू आपण. आपण पाहतोय या आहेत उज्ज्वला तिट्या, ज्या खरं तर अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून यांनी पोलीस संरक्षणामध्ये अर्ज दाखल केलेला होता. मात्र अखेर काल तो अर्ज जो आहे तो अवैध ठरवण्यात आला. त्यामुळे अनगर नगरपंचायतीमध्ये राजन पाटील यांचीच वर्चस्व जो आहे तो पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मोहोळ, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.